नमस्कार. आज आपण सायटिका या आजाराबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. सायटिका म्हणजे नेमकं काय आहे, सायटिका या आजारामध्ये ज्या वेदना होतात या वेदनेसाठी काय ट्रीटमेंट करायला पाहिजे, त्याचबरोबर सायटिका या आजारामध्ये कोणता आयुर्वेदिक नुस्खा आपण घरच्या घरी करू शकतो याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, सायटिका म्हणजे काय? तर सायटिका म्हणजे आपल्या कमरेतील जे मणके आहे L4, L5, S1 या तीन मणक्यांपासून जी शीर आहे ती आपली मणक्यांपासून तो दोन्ही पायांमध्ये जात असते. ही शीर ज्यावेळेस तुमच्या मणक्यांमध्ये दबली जाते, काही कारणास्तव ही दबल्यामुळे तुमच्या कमरेपासून ज्या वेदना सुरू होतात तर तुमच्या पायांमध्ये या वेदना येऊ लागतात. त्याचबरोबर पायांमध्ये मुंग्या येणे, त्याचबरोबर पाय बधीर पडणे, चालता उठता बसता फिरता वेदना होणे, पेशंटला पाय आखडणे, हा सारखा त्रास पेशंटला सायटिका सारख्या आजारामध्ये होत असतो. हा जो त्रास आहे मित्रांनो, हा समजून घ्या, हा तुमचा नस दबल्यामुळे त्रास आहे. तुमच्या मणक्यांमध्ये नस दबली आहे म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या वेदना सुरू होत आहेत. तर याची ट्रीटमेंट जी आहे ती फक्त एकमेव ट्रीटमेंट एकच आहे. ज्या दिवशी तुमच्या मणक्यामध्ये दबलेली नस मोकळी होईल त्या दिवशी तुमची सायटिकातून मुक्तता होईल. तुम्ही जर फक्त सायटिकामध्ये नस दबली आणि त्या नस दबल्यामुळे तुम्हाला ज्या वेदना होत आहेत या वेदनेवरती तुम्ही जर ट्रीटमेंट करत बसले, मग त्यामध्ये पेन किलर, स्टेरॉइड्स, मेडिसिन्स, कॅल्शियम सप्लिमेंट्स अशी कोणतीही ट्रीटमेंट करत बसले, फक्त वेदना कमी करण्याच्या मागे जर तुम्ही धावत बसले तर तुमच्या सायटिकामधून तुमची कधीही सुटका होऊ शकत नाही. जर तुम्ही नस मोकळी केली तरच तुम्ही बरे होऊ शकता, कारण तुम्हाला जो त्रास आहे हा फक्त नस दबल्यामुळे त्रास आहे. त्यामुळे वेदना कमी करण्यापेक्षा तुमच्या वेदना कशामुळे आहेत तर नस दबल्यामुळे आहेत, हे नस दबलेली तुम्ही मोकळी करा. नस मोकळी झाली तरच तुमचं सायटिकातून सुटका होऊ शकते. हा त्याचा सरळ सिंपल असं मार्ग आहे. दुसरा याला कोणताही मार्ग अवेलेबल नाही. आपण बऱ्याच वेळा बघतो की पेशंट पेन किलर्स घेतात, स्टेरॉइड्स घेतात, कॅल्शियमचे सप्लिमेंट्स घेतात, डॉक्टरांकडून इंजेक्शन घेतात. ठीक आहे, तुम्हाला वेदना होत आहेत म्हणून ह्या सर्व गोष्टी तुम्ही घेत आहात, पण कधी ना कधी लक्षात राहू द्या, या पेन किलर स्टेरॉइड्समुळे तुमच्या शरीरावरती खूप मोठे दुष्परिणाम होणार आहेत. त्यामुळे ही ट्रीटमेंट करण्या अगोदर नस मोकळी करण्याची ट्रीटमेंट तुम्ही करा. नस मोकळी करायची कशी? तर दोन पद्धतीने. एक तर तुम्ही सर्जरी करून नस मोकळी करा किंवा मग तुम्ही नॅचरल पद्धतीने करा. हे दोन्ही मार्ग आपल्याकडे अवेलेबल आहेत. या दोन्ही मार्गातून तुम्ही कोणत्याही मार्गाने तुम्ही तुमच्या मणक्यात दबलेली नस ही मोकळी करू शकता आणि सायटिका मधून तुमची सुटका करू शकता. या आणि अशाच माहिती करतात त्याचप्रमाणे आयुर्वेदिक नुस्ख्यांकरिता आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.